तो नशीबवान होता की मी त्याला मारलं नाही आणि प्रेक्षक मैदानावर उतरले नाहीत. हे वाक्य आहे एका पाकिस्तानी पंचाचं इंग्लंडच्या कॅप्टनसाठी. काय होती ही घटना आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. नमस्कार. क्रिकेट हा जरी जेंटलमन्स गेम म्हणून प्रसिद्ध असला तरी सुद्धा क्रिकेटच्या इतिहासात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्यांनी क्रिकेटमधल्या सभ्यतेला काळीमा फासलेला आहे. आज अशाच एका घटनेची चर्चा आपण करणार आहोत. एक असा वाद ज्यामुळे दोन राष्ट्रांमधल्या आर्थिक आणि राजकीय संबंधांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आणि ह्या वादामुळे क्रिकेटमधला एक महत्त्वाचा बदलही घडला होता. ही घटना आहे पाकिस्तानी पंच शकूर राणा आणि इंग्लंडचा कप्तान माईक गॅटिंग यांच्यातल्या वादाची. भर मैदानावर दोघे हमरातुमरीवर आले होते. शकूर राणा हा पाकिस्तानी पंच होता आणि कॉन्ट्रोवर्सीज, वादविवाद हे त्याच्यासाठी काही नवीन नव्हतं. 1978 मध्ये भारतीय संघाविरुद्धच त्याने पंगा घेतला होता. मोहिंदर अमरनाथ यांना पिचच्या डेंजर भागातून धावल्याबद्दल त्याने फटकारलं होतं. त्यावरून सुनील गावस्कर यांनी शकूर राणावरती डबल स्टँडर्ड्स, डबल ढोलकी असल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर 1984 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या एका सामन्यात पाकिस्तानी फलंदाज जावेद मियांदादला त्यांनी चुकीच्या पद्धतीने नॉट आऊट दिलं, म्हणजे आऊट असतानाही चुकीचा निर्णय दिला, नॉट आऊट असा. आणि त्यावर चिडून न्यूझीलंडचा कप्तान जेरेमी कॉनी याने सामन्यावरच बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती. अशा पद्धतीने पंच म्हणून शकूर राणा क्रिकेटच्या मैदानावर आधीच बदनाम होता. त्यात इंग्लंडचा कप्तान माईक गॅटिंग हा अतिशय आक्रमक आणि संतापी डोक्याचा, रागीट स्वभावाचा म्हणून प्रसिद्ध होता. 1987 मध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड अशी कसोटी सामन्यांची सिरीज होणार होती आणि अशा दोन कुप्रसिद्ध व्यक्ती मैदानावर एकमेकांसमोर आल्यावरती काहीतरी अघटित नक्कीच घडणार होतं. ह्या दौऱ्याची सुरुवातच वादविवादाने झाली. पहिल्या कसोटी सामन्यात पंचगिरीसाठी जेव्हा शकूर राणा उभा राहिला तेव्हा तो पाकिस्तानी संघाच्या स्वेटरमध्ये उभा राहिला. अशा पद्धतीने त्याचं पंचगिरीसाठी उभं राहणं इंग्लंड संघाला अर्थातच खटकलं. कर्णधार माईक गॅटिंगने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे निषेध नोंदवला. एवढंच नव्हे तर दुसऱ्या कसोटीमध्ये हा पंच असता नये अशी मागणी सुद्धा केली. पण त्यावेळेला त्रयस्थ पंचांची एकतर प्रथा नव्हती आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हातातच निर्णय होते. ICC तेवढी प्रभावी नव्हती. त्यामुळे दुसऱ्या कसोटीमध्ये सुद्धा पंचगिरीसाठी शकूर राणा यांची नियुक्ती करण्यात आली. अशा परिस्थितीत दुसरी कसोटी सुरू झाली आणि पहिली बॅटिंग इंग्लंडची होती. त्यांनी 292 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान पहिल्या डावात बॅटिंगला उतरला आणि 77ला 5 विकेट अशा दयनीय परिस्थितीमध्ये आला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपत आला आणि इंग्लंडचा गोलंदाज एडी हेमिंग्स बॉल टाकण्यासाठी रनअप घेऊ लागला. त्याचा रनअप चालू असतानाच कर्णधार माईक गॅटिंग ह्याने डेव्हिड कॅपल नावाच्या क्षेत्ररक्षकाला हाताने खूण केली आणि त्यातूनच वादाला तोंड फुटलं. स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या पंच शकूर राणा यांनी लगेच थांबायला सांगितलं, स्टॉप, आणि तो बॉल डेड म्हणून डिक्लेअर केला. त्यानंतर त्यांनी गॅटिंगवर आरोप केला की गोलंदाज रनअप घेत असताना तू क्षेत्ररक्षकाला त्याची जागा बदलायला लावलीस, हे नियमबाह्य आहे आणि त्यामुळे हा बॉल डेड म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हळूच हात हलवून क्षेत्ररक्षण बदलणं हे फलंदाजाची फसवणूक आहे, नियमबाह्य आहे. त्यावर गॅटिंगने सांगितलं की मी कोणतंही क्षेत्ररक्षण बदललेलं नाहीये, उलट मी त्या क्षेत्ररक्षकाला सांगत होतो की सावध राहा, जागेवरून हलू नको आणि सिंगल रोखण्याचा प्रयत्न कर. गंमत म्हणजे त्यावेळेला सलीम मलिक, पाकिस्तानी फलंदाज जो बॅटिंग करत होता, त्यानेही माईक गॅटिंगला सपोर्ट केला. पण ऐकेल तर तो शकूर राणा कसला. त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोचली होती. दोघेही माईक गॅटिंग आणि शकूर राणा एकमेकांवरती चालून गेले, एकमेकांना बोट दाखवू लागले आणि शिव्या घालू लागले. अक्षरशः न सांगता येण्यासारख्या शिव्या त्यांनी प्रत्यक्ष मैदानावरती एकमेकांना घातल्या. राणाने मागणी केली की गॅटिंगने माझा अपमान केलेला आहे आणि त्याने ह्याबद्दल माझी माफी मागितली पाहिजे. तर गॅटिंग दुसऱ्या बाजूला अडून होता की हा अंपायरिंग करण्याच्या लायकीचाच माणूस नाहीये, ह्याला पंच म्हणून ठेवूच नका. वाद प्रकोपाला गेला. कोणीही मागे हटायला तयार नव्हता आणि शेवटी राणाने तिसऱ्या दिवसाचा खेळ होऊच दिला नाही. जोपर्यंत गॅटिंग माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी खेळ होऊ देणार नाही अशी भूमिका त्याने घेतली. हा वाद इतका प्रकोपाला गेल्यानंतर ब्रिटिश राजदूत सर निकोलस बॅरिंग्टन यांना मध्यस्थी करावी लागली. त्यांनी सांगितलं की जर अशा पद्धतीने सामना रद्द झाला, दौरा रद्द झाला तर दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांवर परिणाम होईल, आर्थिक, कायदेशीर, राजकीय समस्या निर्माण होतील, व्यापारावरती निर्बंध येतील.
त्यामुळे मग ब्रिटिश क्रिकेट बोर्डाने सुद्धा गॅटिंगवरती प्रेशर आणलं. त्यांनी सांगितलं की तू माफी माग, नाहीतर तुझी कॅप्टनशिप आता धोक्यात आहे. शेवटी अनिच्छेने गॅटिंगने एका वाक्यात माफी मागून टाकली. तुम्हाला स्क्रीनवरती माफीचं पत्र दिसत असेल, हा ओरिजिनल पत्राचा फोटो आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की मी तुम्हाला जे काही अपशब्द बोललो ह्या फैसलाबाद कसोटीमध्ये, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो, असं म्हणून त्यांनी तारीख आणि सही केली होती. त्यानंतर मग पुढे खेळ सुरू झाला आणि शेवटी हा सामना ड्रॉ मध्ये संपला. एवढं सगळं रामायण घडल्यानंतर मात्र तिसऱ्या कसोटीसाठी शकूर राणाला अंपायरिंग करण्यापासून मनाई करण्यात आली आणि तो तिसऱ्या सामन्यामध्ये अंपायर नव्हता. ह्या प्रकरणानंतर शकूर राणा फक्त 3 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये अंपायरिंग करू शकला आणि त्यानंतर तो पंचगिरीतून बाहेर पडला. पण नंतर ह्या प्रकरणावर अनेक मुलाखती त्याने दिल्या आणि भरपूर पैसा कमवला. त्यामध्ये तो असं म्हणाला होता की माईक गॅटिंग त्या दिवशी नशीबवान होता म्हणून वाचला, नाहीतर मी त्याला मैदानावरच मारला असता किंवा प्रेक्षक मैदानावर उतरून त्यांनी त्याला कोल्ला असता. त्यानंतर कधीतरी पुढे एकदा इंग्लंडमधल्या एका कार्यक्रमात गॅटिंग आणि राणा एकमेकांसमोर आले आणि त्यावेळेला गॅटिंगने अरे बापरे तू आलास होय, पुन्हा माझ्या समोर येऊ नकोस असं म्हणून त्याच्याकडे पाठ फिरवून गॅटिंग निघून गेला होता. अशी आठवण राणाने स्वतःच सांगितलेली आहे. ह्या प्रकरणानंतर गॅटिंगची सुद्धा कप्तानी धोक्यात आली. त्यानंतर काही महिन्यातच इंग्लंडमधल्या एका बारमेड बरोबर त्याने काहीतरी स्कॅन्डल केलं आणि त्यामुळे बोर्डाला एक ठोस कारणच मिळालं आणि तिथून पुढे त्याची कप्तानी काढून घेण्यात आली. त्याचं क्रिकेट करिअरच संपलं. शकूर राणाच्या मुलाने नंतर एका मुलाखतीमध्ये म्हटलं की माझ्या वडिलांना ह्या सगळ्या प्रसंगाबद्दल नंतर पश्चात्तापही झाला होता. अर्थात खरं खोटं आता त्यातलं आपल्याला माहीत नाही. तर हा एकंदरीतच क्रिकेटच्या मैदानावर प्रकोपाला गेलेला वाद, ज्याच्यामुळे 2 देशांमधले राजकीय संबंधच धोक्यात येऊ शकले असते. पण ह्या वादाचा क्रिकेटला मात्र एक फायदा झाला. तोपर्यंत कसोटी सामना ज्या देशात असेल त्या देशातलेच पंच तिथे अंपायरिंग करायला असायचे. त्रयस्थ पंच असण्याची सुरुवात झाली नव्हती. पण ह्या प्रकरणानंतर त्या मागणीने उचल खाल्ली आणि त्यानंतर ICCने ह्याबाबत ठोस निर्णय घेतला आणि नंतर आधी 1 त्रयस्थ पंच आणि मग 2ही त्रयस्थ पंच, मैदानावर उभे असलेले 2ही त्रयस्थ पंच, अशा पद्धतीने रचना करण्यात आली. एकंदरीतच जंटलमन्स गेम असलेल्या क्रिकेटमध्ये अशा असभ्य घटनाही घडलेल्या आहेत. आपण अशा प्रकारच्या घटनांचा चांगल्याही आणि वाईटही आढावा वेगवेगळ्या व्हिडिओजमधून घेणारही आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.